हो जरा सावध व्हा. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथ द्या मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. तुम्हाला आता वाईट वाटेल पण एक दिवस फायद्याचंच ठरेल. तुम्हाला आता वाईट वाटेल, आमचा पोरं म्हणतील बा आम्हाला महाराजांना आम्ही वागतो हे पावत नाही, आम्ही त्याच्यातून गेलोय. नमुन्यावारी माराल. आता हे फुकट आईबापांनी थोडं कमवून ठेवलंय म्हणून तुमची मजा आहे. काय स्वतःची दानत आहे तुमची पोट भरायची? काय काय आहे तुमच्याकडं? आज आयुष्यभर त्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना दुष्काळ सहन करून तुम्हाला मोठं केलंय. काय तुमची दानत आहे पोट भरायची? कीर्तनातला कोणताही दारू पिणारा पोरे असेल कोणताही, त्याला म्हणा फक्त तू आईन बाप मरू दे, तू फक्त 8 दिवस तुझ्या भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खाय, 12 महिने मी सांभाळतो तुला, खा फक्त. सांभाळेल का भाऊजाई? आणि मग 22 वर्ष त्या बिचाऱ्या धोत्रावाल्या शेतकऱ्यांना कसं सांभाळलं? लाजा नाही वाटते का आपल्याला? 11वीचं नाही 9वीचं क्वार्टर पेते, 9वीचं 15ची अवलाद एवढी एवढी क्वार्टर आणते ते असं टाईट पाहत आहे बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझंच गमी तुझंच गमी. मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा बा? 9वीचं 11वीचं म्हणते बापाला. काय केलंय माझ्यासाठी? बापाने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झकम्या. काय केलं तुम्ही? कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चीअर करते, दत्तू पाटील की जय हो, मग प्याते. जरा सावध व्हा आणि सांगा हा विनोद आहे का? मी मरल ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा. तुम्ही आता जर ही 10वी-12वीची अवलाद आवरली नाही, एक दिवस तुम्ही समाजात बरबाद भजून जगाल. ध्यानात ठेवा. 4 वर्ष शेतकरी भयान दुष्काळानं पिडलाय. त्याच्या दारातली गाय गेली ह्या वर्षी. गाय आज निम्म्या रात्री शेतकरी गोठ्यात गेला तर त्याची गाय उठून उभी राहत होती. एवढं प्रेम त्यानं गायीवर केलंय. यावर्षी दुष्काळ फक्त 2 भोगू राहिलेत, शेतकरी त्याच्या दारातली जनावरं. तिसरा कोणला दुष्काळ आहे? काय दुष्काळ आलाय मरायला? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय?